रसिक श्रोते हो, ज्ञानाच्या या अविरत प्रवासात आपण पुन्हा एकदा भेटत आहोत. डिजिटल लायब्ररी या प्रेरणादायी व्यासपीठावर मी आपले मनपूर्वक स्वागत करते. आज आपण प्रवेश करणार आहोत चाणक्य नीतीच्या भाग 3 मध्ये. हा प्रवास म्हणजे जणू सत्य, नीतिमत्ता, बुद्धी आणि अनुभव यांचे चिरंतन कुंभमेळेच. चाणक्यांचे शब्द हे फक्त वाक्य नाहीत, ते आयुष्याला दिशा देणारे ध्रुवतारे आहेत. भाग 2 चा आढावा. भाग 2 मध्ये आपण पाहिलं की चारित्र्याचे महत्त्व, जे आयुष्याला खरे तेज देतं. खरी मैत्री, जी फक्त सुखाच्या क्षणी नव्हे तर दुःखाच्या काळात उभी राहते. नेतृत्वाची तत्वे, सेवाभाव, धैर्य आणि धोरण यांचा संगम. धन साधन आहे, साध्य नाही. शिस्त आणि संयम यशाचा महामार्ग. अपयश अंत नव्हे तर नवी सुरुवात. या शिकवणींनी आपल्याला जीवनाचे अद्भुत धडे दिले आणि आता भाग 3 मध्ये आपण आणखी गहन सत्यांचा शोध घेणार आहोत. गुप्तहेर व्यवस्थापन हेच राजसत्तेचे अदृश्य कवच. चाणक्य म्हणतात, राजाला डोळे असावेत फक्त चेहऱ्यावर नव्हे तर संपूर्ण राज्यभर. राजा जितका बलवान सैन्यामुळे होतो तितकाच तो सजग गुप्तहेरांमुळे सुरक्षित राहतो. चाणक्यांनी सांगितले की गुप्तहेर हे राजाचे कान, डोळे आणि मन आहेत. राज्यातील कट कारस्थान, शत्रूंच्या हालचाली आणि जनतेची खरी भावना हे सगळं राजा गुप्तहेरांमार्फत जाणतो. उदाहरण, चाणक्यांनी गुप्तहेर व्यवस्था एवढी सक्षम उभारली होती की मौर्य साम्राज्याच्या प्रत्येक कोपऱ्यातील तसेच राजा चंद्रगुप्त आणि त्याबद्दलची सर्व माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचत असे. अशी व्यवस्था म्हणजे राज्याच्या सुरक्षेची अदृश्य भिंतच होती. शत्रूची नीती म्हणजे उघड युद्ध नव्हे तर त्याचा आपल्या तर्कबुद्धीने केलेला पराभव आहे. चाणक्यांनी सांगितले, शत्रूला हरवायचं असेल तर त्याचं बल नष्ट करा, पण सर्वात आधी त्याचं मनोधैर्य तोडा. शत्रूशी थेट लढाई नेहमी आवश्यक नसते. त्याच्या सैन्यात फूट पाडा, त्याच्या मंत्र्यांमध्ये मतभेद निर्माण करा. कधी युद्ध जिंकण्यापेक्षा युद्ध टाळणं हाच मोठा विजय असतो. हा धडा आजच्या काळातही लागू आहे. व्यवसाय, राजकारण किंवा स्पर्धा कुठलीही असो, बुद्धी, संयम आणि योग्य धोरण हेच शस्त्र आहेत. योग्य समाज रचना हाच स्थिरतेचा कणा. चाणक्य म्हणतात, समाज ही फक्त लोकांची गर्दी नसते तर ती परस्परावलंबनाची म्हणजेच एकमेकांवर अवलंबून असणारी सुवर्ण साखळी असते. प्रत्येक घटक जसे की शेतकरी, व्यापारी, सैनिक, विद्वान, कारागीर हेच समाजाच्या उभारणीचे खरे खांब आहेत. राजा किंवा नेता याने या सगळ्यांचा संतुलित संगम घडवावा. अन्याय, असमानता आणि भ्रष्टाचार यामुळे समाज रचना ढासळते. विचार करा, आजच्या लोकशाहीत हे तत्व अजूनही तंतोतंत लागू आहे. समाजाच्या प्रत्येक स्तराचा सन्मान झाला तर राष्ट्र बलवान बनतं. कठोर पण आवश्यक असे निर्णय. चाणक्य हे केवळ करुणामय शिक्षक नव्हते, ते कठोर वास्तववादी राजकारणीही होते. ते म्हणतात, व्यक्तिगत भावनांपेक्षा राष्ट्रहित श्रेष्ठ आहे. जर एखादा मंत्री भ्रष्ट असेल तर त्याला माफ करण्याऐवजी पदावरून हटवणे गरजेचे आहे. जर एखाद्या सैनिकाने राष्ट्राशी द्रोह केला तर त्याला क्षमा न करता दंड द्यावा. दया ही महत्त्वाची, पण अतिदया ही राष्ट्राला विनाशाकडे नेते. म्हणूनच चाणक्यांचे निर्णय कधी कठोर, कधी निर्दयी भासत, पण त्यांच्या मागे एकच उद्देश होता, समाज आणि राष्ट्राचे कल्याण. नीती आणि नैतिकता हाच जीवनाचा शाश्वत पाया आहे. चाणक्य सांगतात, ज्याच्याकडे नीती नाही त्याच्याकडे शक्ती असली तरी तो टिकत नाही. अनैतिकतेवर उभारलेली सत्ता ही वाळूवर बांधलेल्या महालासारखी असते. नीती ही एका वाहत्या नदीसारखी आहे, जिथे जाते तिथे जीवनाला पोषण देते. व्यक्ती, समाज आणि राष्ट्र हे तिघेही नीतिशून्य झाल्यास अधोगतीला सामोरे जातात. उदाहरण, इतिहासात जे साम्राज्य अन्यायाच्या जोरावर उभे राहिले ते कधीही दीर्घकाळ टिकले नाहीत. याउलट जे साम्राज्य स्वतःच्या नीतीवर उभे राहिले त्यांचा प्रभाव शतकानुशतक टिकलेला आपण पाहतो आहे. आपल्या जीवनाचे तत्वज्ञान आणि व्यावहारिक अध्यात्म यांचे महत्त्व. चाणक्यांचे जीवनसूत्र केवळ राजकारणापुरते मर्यादित नव्हते. ते म्हणतात, मनुष्याने स्वतःला ओळखलं पाहिजे, कारण आत्मज्ञानासमोर कुठलंही ज्ञान अपूर्णच आहे. संपत्ती, सत्ता, कीर्ती या गोष्टी नश्वर आहेत, पण आत्मसंयम, विद्या आणि नीती हेच खरे शाश्वत आहेत. सुख दुःख यांचा खेळ पाहत राहणं म्हणजेच खरे जीवन. म्हणून चाणक्य हे केवळ राजकारणाचे आचार्य नव्हते तर जीवनाचेही तत्वज्ञ होते. भाग 3 चा सारांश. या तिसऱ्या भागात आपण पाहिलं की
गुप्तहेर व्यवस्था ही राज्याची कवच आहे. शत्रूला हरवण्यासाठी बुद्धी हेच मोठं शस्त्र आहे. समाज रचना परस्परावलंबनावर उभी आहे. कठोर पण योग्य निर्णय हेच राष्ट्राला बल देतात. नीती आणि नैतिकता हीच सत्तेची खरी मुळे आहेत. आत्मज्ञानाशिवाय जीवन अपूर्ण आहे. भाग 4 ची एक छोटीशी ओळख. प्रिय श्रोते हो, भाग 4 मध्ये आपण अजून गहन विषयांना स्पर्श करू. स्त्री शक्ती आणि तिचं महत्त्व, शिक्षणाचं सामर्थ्य, बालसंस्कार आणि पुढच्या पिढीचं घडवणं, युद्ध आणि शांतीतील संतुलन, आणि शेवटी चाणक्यांचा अंतिम वारसा. प्रिय मित्रांनो, ज्ञानाचा हा प्रवास इथेच थांबत नाही. प्रत्येक पुस्तक, प्रत्येक विचार आणि प्रत्येक शिकवण ही आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. लक्षात ठेवा, पुस्तकं ही फक्त अक्षरांची माळ नाहीत, ती आपल्या आत्म्याला आकार देणारी आरसे आहेत. आपण हे विचार स्वतःपुरते न ठेवता समाजात पसरवले तर ज्ञानाचे बीजच भविष्याचे वृक्ष होईल. डिजिटल लायब्ररी सदैव तुमच्या सेवेसाठी सज्ज आहे, कारण येथे प्रत्येक शब्द, प्रत्येक विचार आणि प्रत्येक पुस्तक तुमच्या आयुष्याला नवा प्रकाश देण्यासाठी आहे.